शिवाय, नमः शिवाय। देखो ऐसे तो नहीं चलेगा, सबको बोलना पड़ेगा। अपनी कथा तभी आगे बढ़ पाएगी जब आप सभी लोग मिलकर मेरे प्रभु का नाम गाओगे। नमः शिवाय। भगवत कथा रस रसिक श्रद्धालू श्रोत्यांनो तथा श्रद्धामयी मातांनो, मातांनोच, श्रोत्यांनो नाही, फक्त श्रद्धामयी मातांनो, सर्वांच्या हृदयामध्ये विराजित असणाऱ्या माझ्या श्री गौरी शंकराच्या चरणारविंदावरती साष्टांग प्रणिपात करून आजच्या या द्वितीय दिवसाच्या कथारूपी भागीरथीमध्ये प्रवेश करत असताना कालपर्यंत आम्ही कथाभाग श्रवण केला। महात्म्याचं चिंतन आपण करतोय आणि शौनकादी ऋषींनी सूत महाराजांच्या समक्ष अनेक प्रश्न विचारली। त्या प्रश्नामध्ये हे महाराज, माणसाच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ साधन काय आहे ते साधन आम्हाला सांगा। त्या साधनाचा प्रश्न विचारला। हे महाराज, साधन सांगत असताना असं साधन सांगा ज्या साधनाचं श्रवण केलं असता आमचं हृदय शुद्ध होईल। हे मनरूपी अंगण जे आहे ना, हृदयरूपी अंगण जे आहे ना, ते अंगण शुद्ध होईल असं साधन आम्हाला सांगा। सांगा म्हटल्यानंतर या ठिकाणी सूत महाराज अतिशय प्रसन्न झालेले आहेत आणि प्रसन्न होऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत। तिथपर्यंतची कथा आपण काल श्रवण केली होती। आता तिथून पुढील कथाभाग श्रवण करत असताना सूत महाराज या ठिकाणी वर्णन करतात। विशेषतः कलुषैव पुराण श्रवणाद्रुते परो धर्मो नपुंसामी मुक्ते साधन पुण्ये। सूत महाराज सांगतात, हे शौनकादी ऋषींनो, या कलिकालामध्ये सर्वश्रेष्ठ साधन जर काय असेल, कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारं साधन, सर्वश्रेष्ठ असणारं पुराण म्हणजे श्री शिव महापुराण आहे। का? कारण भगवान महाकालेश्वर कशाची देवता आहे माहिती आहे? त्यांना काळ असं म्हणतात। कालभैरव म्हणजे कालाची देवता, मृत्यूची देवता भगवान महादेव आहेत। जेव्हा या सृष्टीचा संहार करायचा असतो ना, तेव्हा एकच देवता म्हणजे भगवान महादेव सृष्टी संहार करतात। उत्पन्न करण्याचं कार्य ब्रह्मदेवाकडे आहे, पालन करण्याचं काम भगवान विष्णूकडे आहे। पण सृष्टीचा जेव्हा प्रलय करायचा असतो ना, प्रलयंकर असं ज्यांना म्हणतात, महाकाल असं ज्यांना म्हणतात, ते महादेव कालाची देवता नष्ट, या संपूर्ण सृष्टीचा जो प्रपंच आहे तो प्रपंच नष्ट करणारी देवता आहे। त्याच पद्धतीने माईबाप, आमचा हा जो जन्म मरणाचा जो फेरा आहे ना, हा जो संसार आहे ना, या जन्म मरणाच्या चक्राचाही शेवट करणारी जर एकमेव देवता जर कोणी असेल ती म्हणजे माझे भगवान महादेव आहेत। म्हणून त्या महादेवाची कथा कशी श्रवण करावी सूत महाराज या ठिकाणी सांगतात। विशेषतः कलुषैव पुराण श्रवणाद्रुते, कलियुगामध्ये विशेषत्वाने भगवान महादेवाची कथा ऐकावी। मग ही कथा कशी ऐकावी? सूत महाराज सांगतात, सदासेव्या 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 विशेषतः एतत् शिव पुराणस्य कथा परम पावनी। परम पावनी असणारी, भुवन पावनी असणारी, त्रिभुवन पावनी असणारी ही कथा कशी ऐकावी? कशी ऐकावी? वर्षातून एकदा सप्त्यात लावलं की ऐकावी, तसंच ना? नहीं। सूत महाराज यहाँ पर कहते हैं यह कथा कैसे सुननी चाहिए? सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः। यद्यपि यह संस्कृत का श्लोक है लेकिन इसके शब्द जो है वह सभी को पता चल जाएंगे। यह कथा कैसी श्रवण करनी चाहिए? यह कथा हमेशा के लिए, सदा के लिए, हमेशा हमेशा के लिए यह कथा श्रवण करनी चाहिए। सूत महाराज कहते हैं ही कथा सतत ऐकावी, सतत ऐकावी, सतत ऐकावी। तुम्ही म्हणाल महाराज झालं कल्याण, वर्षातून एकदाच कथा होते आमच्या गावामध्ये, तरी आम्हाला ऐकायला फुरसत नाही महाराज। अगदी हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढे श्रोते इथं कथेच्या समोर आहे, व्यासपीठाच्या समोर आहे, आणि तुम्ही म्हणताय सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः। बरेच लोक म्हणतात महाराज इथं मरायला वेळ नाही आणि कथा कधी ऐकायची, असं म्हणतात ना। खायची फुरसत नाही, मरायची फुरसत नाही। ऐका ना माईबा,
जब काल आ जाएगा ना ले जाने के लिए, तब यह नहीं पूछेगा आपके पास कितनी फुर्सत है, तुमच्याकडे वेळ आहे की नाही, फुर्सत आहे की नाही, हे काळ अजिबात विचारणार नाहीये. जेव्हा काळाची उडी पडेल ना, तेव्हा माईबाप एका क्षणाचाही विलंब न लावता तो घेऊन जाणार आहे. विचारणार नाही तुझ्या पोरीचं लग्न राहिलंय का पोराचं लग्न राहिलंय, नाताचं तोंड बघायचंय. काळाची हे बोडे काळाची हे ओम नमः शिवाय, नमः शिवाय. जेव्हा काळाची उडी पडेल ना माईबाप, तेव्हा कोणी सोडवणार नाहीये. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. कोणी म्हणत माझी ओळख आमदारासोबत आहे, खासदारासोबत आहे. आमच्या घरचा कार्यक्रम असला, आमदाराला या म्हटलं की येतो आमदार, एवढी ओळख आहे आमची. ती ओळख तिथं कामाला येईल माईबाप? काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय? आमदार सोडून द्या, देशाचा पंतप्रधान जरी ओळखीचा असला ना, तोही सोडवू शकत नाही. तो स्वतः सुटू शकत नाही तर तो काय सोडवणार आहे माईबाप? ऐका ना, सुटायचं असेल ना, दोनच गोष्टी कामी येत असतात. कोणकोणत्या माहितीये? एखाद वेळेस जर पोलिसांनी पकडून नेलं ना, पोलिसाच्या तावडीतून सुटायचं म्हटलं की दोनच गोष्टी कामाला येत असतात. एक, किस्सा गरम असावा लागतो, नाहीतर मोठ्याची ओळख असावी लागते. दोनच गोष्टी बरं का दादा, दोनच गोष्टी. एक तर किस्सा गरम असावा लागतो, नाहीतर मोठ्याची ओळख असावी लागते. तसं त्या काळरूपी जर फौजदाराने पकडून नेलं ना, त्या काळरूपी फौजदाराच्या तावडीतून सुटण्यासाठी दोनच गोष्टी कामाला येत असतात. एक तर किस्सा गरम असावा लागतो. कशानं? कोणत्या धनानं? लाख रुपये तोळा झाले त्याच्याने? अशी बात नाही. ते तिथं कामाला येत नाही. तिथं एकच धन असावं लागतं, ते म्हणजे माझ्या भगवंताच्या नावाचं जे धन आहे, नामरूपी धन आहे ना, ते नामरूपी धन, त्या धनाची जर पोटडी गटुडं जर भरलेलं असेल ना, बाता बरा रामनामे, त्या रामनामाचं धन, शिवनामाचं धन, जेव्हा हे धन आमच्या खिशामध्ये असेल, आमच्या सोबत असेल ना, त्या धनाच्या रूपाने तो काळ आम्हाला सोडू शकतो. किंवा दुसरी गोष्ट, मोठ्याची ओळख असावी लागते. या जगामध्ये सर्वात मोठा कोण आहे मायबाप? जो एकमेव, जो देवाचा देव, माझा महादेव आहे, त्या महादेवाची ओळख असावी लागते. म्हणजे त्यांचा भक्त आणि तो माझा देव, ही ओळख असावी लागते. नमः शिवाय. धन असावं लागतं. कोणतं धन मायबाप? शिवनाम के हीरे मोती, जयो शिवनाम के हीरे मोती, वैदिक राहो गली गली. शिवनाम के हीरे मोती, मैं बिखराऊं गली गली. ले लो है कोई नाम का, शोर मचाओ गली गली, शोर मचाओ गली गली. शिवनाम के हीरे मोती हो, शिवनाम के हीरे मोती, वैदिक राहो गली गली, वैदिक राहो गली गली. प्रेम से लो हरि शिव का प्याला, शोर मचाओ गली गली. श्याम श्याम श्याम, शोर राम 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 राम. प्रेम से ताली बजाते हैं. शिवनाम के हीरे मोती, शिवनाम के हीरे मोती,
ले लो रे कोई नाम का प्याला एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा माया के दीवाने सुन लो पैसा आएगा माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा नाम के हीरे मोती हो शिवार के हीरे मोती शोध बचाओ ले लो रे कोई नाम का बचाओ गले गले बचाओ गले गले बचाओ गले गले त्या काळोरूपी फौजदाराच्या तावडीतून सुटायचंय हे घरी जे संसारातलं कमावलेलं धन आहे ना ते धन कामाला येत नसतं त्यामुळे त्या धनामध्ये अडकून पडणाऱ्या हे जीवांनो संत म्हणतात माया के दीवाने सुन लो माया म्हणजे संसारिक जे धन आहे हे माया आहे आणि संत म्हणतात याच्यामध्ये जो अडकून पडतो ना ते कमवू नये असं नाही पण केवळ तेच कमवावं असं नाहीये कळते का पहा वाक्य धन कमवू नये असं नाही कमवावं पण केवळ धनासाठीच संपूर्ण आयुष्य घालावं हे जरुरीचं नाहीये संत म्हणतात माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा काय होतं कितीही कमावलेलं सोबत घेऊन जाता येतं का माईबाप नाही माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा यह सुंदर काया माटी होगी हा देह कितीही सजवा कितीही नटवा कितीही क्रीम लावा कितीही फाउंडेशन लावा काही करा काय होणार आहे त्याला बदाम खाऊ घाला पिस्ता खाऊ घाला नाना प्रकारचे पक्वान्न खाऊ घालून याला सजवा काय होणार आहे यह सुंदर काया माटी होगी चर्चा होगी गली गली ले लो रे कोई नाम का प्याला शोर मचाओ गली गली शोर मचाओ गली गली आजपासून 7 दिवस एवढी मोठ्याने गर्जना चाललेली आहे पण सर्वजण हा शिवनामाचा प्याला घेतील असं म्हणता येत नाही मग ज्यांनी ज्यांनी हा प्याला घेतला जिस जिसने यह मोती लूटे कोणते मोती शिवनामाचे जिस जिसने यह मोती लूटे वह तो माला माल हुए खरे धनवान तेच झाले ज्यांनी माझ्या भगवंताच्या नामरूपी धनाला लुटलं लुटतात ना माता मौल्या कधी लुटतात संक्रांत तसं महाराज या भगवंताचं नाव ज्यांनी ज्यांनी लुटलं ना खऱ्या अर्थाने ते श्रीमंत झाले जिस जिसने यह मोती लूटे वह तो माला माल हुए धन दौलत के बने पुजारी आखिर वह कंगाल हुए कितीही कमवा शेवटी कंगाल होऊनच जावं लागतं माय बाप धन दौलत के बने पुजारी आखिर वह कंगाल हुए यह सुन झूठे जग में फंसा हुआ है झूठे जग में फंसा हुआ है वह तो सच्चा इंसान नहीं ले लो रे कोई नाम का प्याला शोर मचाओ गली गली
शोर मचाऊ गली गली. नमः शिवाय. या ठिकाणी सूत महाराज तेच सांगतात, हे शौनकादी ऋषींनो, ही कथा कशी ऐकावी, ही कथा सतत ऐकावी. सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषता एतत् शिवपुराणश कथा परम पावनी. ही कथा सतत ऐकावी, सतत ऐकावी. लोक म्हणतील महाराज 7 दिवसाचा आहे म्हणून यायला लागलो. सतत म्हणला तर ती कथा आणि तुम्ही बघत बसा असंच म्हणतील ना. सुनो ना, महाराज कहते हैं, व्यास जी प्रभु कहते हैं, अगर किसी जीव को यह कथा हमेशा के लिए सुनना संभव नहीं है, यह कथा प्रतिदिन सुनना संभव नहीं है, कोई बात नहीं. व्यास जी महाराज कहते हैं जरूरी नहीं हर साल हर दिन प्रति क्षण के लिए यह कथा सुनी जाए. बस मूर्तम वा तदर्ध्वम वा क्षणम च वा. ही कथा ऐकावी. कशी ऐकावी? 7 दिवस आवश्यक नाहीये. ज्यांना उद्धार करून घ्यायचा आहे त्यांनी एक मुहूर्तभर जरी कथा ऐकली तरी त्याचा उद्धार होऊन जाईल. माझ्या मनाचे वाक्य सांगत नाही. व्यास भगवंत म्हणतात मुहूर्तम वा तदर्ध्वम वा क्षणम च वा. ही कथा कशी ऐकावी? मुहूर्त शब्दाचा अर्थ आहे 48 मिनिटाचा जो कालावधी असतो त्याला घटिका असं म्हणतात. त्या घटिकेचा मिळून जो 2 घटिकेचा मिळून जो कालावधी होतो मुहूर्त, त्या मुहूर्तवर जरी ही कथा ऐकली तरी त्याचा उद्धार होऊन जातो. कोणी म्हणतील महाराज एवढा वेळ आमच्याकडे नाही. मी जर नाही केलं तर घरातलं कसं होणार आहे महाराज, एवढाही वेळ आमच्याकडे नाहीये. व्यास भगवंत म्हणतात, सूत महाराज म्हणतात हरकत नाहीये, मुहूर्तभर ऐकायला वेळ नाही ना, अर्धा मुहूर्त ऐका. मुहूर्तम वा तदर्ध्वम वा शब्दाचा अर्थ आहे अर्धा मुहूर्त ऐका. नमः शिवाय. एक काम करा माताजी, ते प्रसादाचं आहे ना मागेच ठेवा, म्हणजे पुढे पुढे येणार नाहीत कोणीही करण्यासाठी, आल्यानंतर तिथेच हे करतील. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रेम से ताली बजाते हुए ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि 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 ओम. टाळी वाजवून एक टाळी. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. जय हो. बोले ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि सर्व सदा शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. जय हो. हे भोलेनाथ. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय.
नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय नमः पार्वती परमेश्वर महादेव नमः शिवाय। अशी ही कथा सूत महाराज सांगतात की सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषता। ही कथा मुहूर्तभर ऐकावी, अर्धा मुहूर्त ऐकावी, तेवढाही वेळ नसेल तर सूत महाराज म्हणतात मुहूर्तम वा तदर्ध्वम वा क्षणम च वा। किती किती एक क्षणभर जरी ही कथा ऐकली ना भगवंताची तरीही उद्धार होऊन जातो। आता काही माता म्हणतील बरं झालं महाराज सांगितलं आता आम्हाला नाही तरी आम्हाला यायला कुठे वेळ आहे। एक क्षणभर ऐकले तरी उद्धार होणार आहे महाराज, मग 7 दिवस कशासाठी येऊन बसायचं, कशासाठी येऊन बसायचं? ऐका ना मातांनो, ज्याला गुलाबजाम आवडतात ना त्याला एक दिला तरी तो गोडच लागणार आहे आणि पोटभर दिले तरी गोडच लागणार आहेत। पण आनंद कसा, खरा आनंद कशामध्ये आहे? एक खाण्यामध्ये आहे की पोटभर खाण्यामध्ये आहे? कसा आहे? घाबरला की काय महाराज, पाकिस्तानातून आले की काय? मग हल्ली वातावरण दिल्लीला उठलेलंही आहे तसं थोडस बोलत नाहीये, पोटभर खाण्यामध्ये आनंद आहे का नाही? तसं उद्धार होऊन जाण्यासाठी एक क्षणभर जरी कथा ऐकलात तरी उद्धार होणार आहे आणि पूर्ण माझ्या महादेवाची संपूर्ण कथा ऐकलात तरी उद्धार होणार आहे। उद्धार होणं महत्वाचं नाहीये, पण त्या शिवभक्तीचा आनंद यायचा असेल, हे जीवन त्या शिवप्रेमाने परिपूर्ण भरून जायचं असेल तर या कथेचा आस्वाद आनंद घेताच आला पाहिजे मायबाप। नमः शिवाय। सूत महाराज सांगतात मुहूर्तम वा तदर्ध्वम वा क्षणम च वा हे शृण्वन्ति पुराणम तम न तेषां दुर्गतिर्भवेत्। अशी ही कथा जर एखादा जीव, एखादा शिवभक्त ही जर कथा ऐकेल ना तर त्याच्या जीवनामध्ये उद्धार होऊन जाण्यासाठी वेळ लागणार नाही। आश्चर्याची गोष्ट नाहीये, तो शिवभक्तच आहे, तो महादेवाचा भक्त आहे, आश्चर्य नाहीये। एखाद्या पाप्याने जरी ही कथा ऐकली तरी त्या पाप्याचा उद्धार होऊन जातो। सूत महाराज सांगतात एखाद्या पाप्याला तोपर्यंतच पापी म्हणता येतं जोपर्यंत तो ही शिवकथा ऐकणार नाहीये। जेव्हा तो शिवकथा ऐकेल त्याच्या संपूर्ण पापाची जळून होळी झालेली असेल, तो पुन्हा पापी नाही आहे, तो शिवभक्त आहे, तो शिवगण आहे। सूत महाराज म्हणतात तावत प्रोच्यते पापे पापकृन्मुनी सत्तम यावत् शिवपुराणम हि न शृणोते सुभक्तित। एखाद्याला तोपर्यंतच पापी म्हणता येतं जोपर्यंत त्याने ही शिवकथा ऐकली नाही। आणि एकदा जर ही शिवकथा ऐकली, कशी शिवकथा जी 7 संहितेची आहे आणि 24,000 श्लोकांची असणारी ही कथा, मी कालच तुम्हाला सांगितलं त्या शिवकथेमध्ये 7 संहिता आहेत। कोणकोणत्या संहिता? सूत महाराज सांगतात की विद्येश्वर संहिता, द्वितीया रुद्र संहिता, तृतीया शतरुद्राख्या, कोटि रुद्रा चतुर्थिका, पंचमी उमा संहितोक्ता, षष्ठी कैलास संहिता, सप्तमी वायवीयाख्या, सप्त एवं संहिता इह। या 7 प्रकारच्या संहिता, विद्येश्वर संहिता, कोटिरुद्र संहिता, उमा संहिता, वायवीय संहिता आदी आदी या ज्या 7 संहिता आहेत, या 7 संहितेमध्ये जे 24,000 श्लोक आहेत, या संपूर्ण 24,000 श्लोकाचा ग्रंथ म्हणजेच हा श्री शिव महापुराण कथा। मग ती कथा एखादा जर शिवभक्त, एखादा पापी जरी श्रवण केला तरी त्याच्या पापाची जळून होळी होऊन जाते आणि तिथून पुढे तो पापी राहत नाही, तो शिवभक्त होऊन जातो असं सूत महाराज सांगतात। ही कथा जर एखादा जाऊन गंगेमध्ये स्नान करेल, त्या गंगेमध्ये स्नान करण्याने तेवढं फळ मिळणार नाही जेवढं पुण्य, जेवढं फळ या शिवकथेचं श्रवण केल्यानंतर प्राप्त होणार आहे। एखादा तीर्थयात्रा करण्यासाठी जाईल पण त्या तीर्थयात्रेचंही तेवढं फळ नाहीये जेवढं फळ या शिवकथेच्या श्रवणाने प्राप्त होणार आहे। नमः शिवाय।
जय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय जय हो जटाधरा शिव जटाधरा हर हर बोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः जय हो हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय रामेश्वर शिव रामेश्वर हे महादेव बोले नमः शिवाय रामेश्वर शिव रामेश्वर हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वर शिव त्र्यंबकेश्वर हर हर बोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वर शिव त्र्यंबकेश्वर हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः पार्वती परमेश्वर महादेव नमः शिवाय। अशी ही कथा जी सर्व तीर्थापेक्षा सर्व क्षेत्रापेक्षा सर्वश्रेष्ठ असणारी कथा आहे। सुत महाराज सांगतात न गंगा न गया काशी पुष्करम न प्रयागतम शुकशास्त्र कथायाश्च फलेन समताम नये। रंग भरे कीर्तनात असा रंग भरत आला की काहीतरी विक्षेप निर्माण होतोय। चलो उनके मर्जी के हम गुलाम है, वह जैसे हमें नचाएंगे, हमारा काम है बस नाचने का। त्याच्या हातातल्या बाहुल्या आहोत आपण। त्या जुन्या काळामध्ये कलसूत्री बाहुल्या होत्या, माहिती आहे, नाचवणाऱ्या त्या बाहुल्या। तो नाचवणारा ज्या पद्धतीने त्या बाहुल्या नाचायच्या त्याची मर्जी, त्याला जशा पद्धतीने या कथेचा आनंद घ्यायचा आहे, कशा पद्धतीने कथा पूर्णत्वापर्यंत घेऊन जायची आहे। नमः शिवाय। चला या ठिकाणी सूत महाराज सांगतात अशी ही कथा जी गंगेपेक्षा श्रेष्ठ आहे, जी सर्व तीर्थापेक्षा श्रेष्ठ असणारी कथा। का? कारण जिथे भगवंताची कथा असते ना तिथे पृथ्वीवरचे सर्व तीर्थ येऊन विराजित राहतात। मी आत्ताच सांगितलं, ही कथा जर एखाद्याने श्रवण केली तर जीवनामध्ये तो पुन्हा पापी राहत नाही। असं म्हटल्यानंतर सूत महाराजांना शौनकादी ऋषींनी प्रश्न विचारलं, हे सूत महाराज तुम्ही हे उगा निष्कारण म्हणताय का? आजपर्यंत एखाद्या पाप्याने ही कथा ऐकलेली आहे, आणि जर ऐकलेली असेल तर नेमकं कोणत्या पाप्याने ही कथा ऐकली आणि कथा ऐकल्यानंतर त्याच्यावरती काय परिणाम झाला? शौनकादी ऋषींनी विचारलं की के विशुद्ध्यंतनया कथया पापिनः कलो वदतान कृपयांसुत कृतार्थं भुवनो पुरे। हे महाराज आजपर्यंत या पृथ्वी तलावरती या भूमीवरती कोण कोणी ही कथा ऐकली आणि कोण्या कोण्या पाप्याचा उद्धार झाला ही कथा ऐकून? जर इतिहासामध्ये आजपर्यंत अशी घटना घडलेली असेल तर महाराज आम्हाला नक्की सांगा, कोणत्या पाप्याने ही कथा ऐकली? असं म्हटल्यानंतर
सूत महाराज या ठिकाणी एका ब्राह्मणाची कथा सांगतात, ज्या ब्राह्मणाचं नाव आहे देवराज ब्राह्मण. त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाची कथा सांगत असताना सूत महाराज सांगतात, हे शौनकादी ऋषींनो, पूर्व कालामध्ये एक किरात नगर नावाचं गाव होतं आणि त्या किरात नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता, ज्या ब्राह्मणाचं नाव आहे देवराज. आसेत किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बल दरिद्रो रस विक्रेता देवधर्म परांगमुख. हा देवराज नावाचा ब्राह्मण आहे, दरिद्री आहे, देवधर्मापासून दूर गेलेला आहे, ज्याच्या जीवनामध्ये स्नान संध्या वेद पठण देवधर्म हे काही शिल्लक राहिलेलं नाही. यद्यपि ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला आहे, पण त्याच्या जीवनामध्ये हे काही शिल्लक नाही आहे. स्नान संध्या परिभ्रष्टो वैश्यवृत्ती परायण, जो वैश्यवृत्ती म्हणजे व्यापार करण्याचं काम करतोय. किराणा जे दुकान आहे ते दुकान व्यापाराचं काम करणारा तो देवराज नावाचा ब्राह्मण. सूत महाराज सांगतात, हे शौनकादी ऋषींनो, तो वैश्यवृत्ती करता 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 व्यापार करता करता अधर्माने त्याने एवढं धन कमावलं, संपूर्ण पंचकोशीमध्ये तो एक श्रीमंत ब्राह्मण म्हणून नावारूपाला आला. अधर्मात बहुवित्तानि पश्चातेनार्जितानि वै न धर्माय धनम तस्य स्वल्पश्चापि पापिन. अधर्माने त्याने भरपूर धन कमावलं, पण कमावलेलं धन, ऐका मातांनो, धन कमावलं पण ते कमावलेलं धन त्याने कधी धर्म कार्यामध्ये खर्च केलेलं नाहीये, कधी देवाच्या कार्यामध्ये खर्च केलं नाही, कधी सत्कर्मामध्ये ते धन खर्ची केलेलं नाहीये. आणि शास्त्र म्हणतं, एखाद्या घरी येत असलेलं धन ते जर देव कार्यामध्ये खर्ची होत नसेल ना, तर ते धन सडतं. काय होतं? नाचतं. आणि नाचल्यानंतर जसं एखादी विहीर आहे आणि त्या विहिरीमधलं पाणी जर बरेच वर्ष 10-15 वर्ष त्याचा उपसाच झाला नाही, काय होतं त्या पाण्याचं? नाचतं, सरतं ते पाणी, दुर्गंध उठते त्या पाण्यामध्ये, जवळ जाऊ देत नाही ते पाणी, दुर्गंध त्याचा भपकारा येतो दुर्गंधीचा. तसं आमच्या संसारामध्ये येत असलेलं धन त्याचा उपसा झाला पाहिजे. कुठं? संसारात. नमस्कार. नाही, संसारामध्ये नाही. जे संसारामध्ये येणारं धन आहे ना, ते सतसंगतीमध्ये, संतांच्या सेवेमध्ये, देवाच्या सेवेमध्ये, दीन दुबळ्यांच्या सेवेमध्ये, देशाच्या सेवेमध्ये. एखादा दरिद्री आहे, एखादी बहीण एखाद्या गरीबाचं लेकरू अतिशय दरिद्री आहे, त्या लेकराच्या लग्नामध्ये, त्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करा. एखादा खूपच दरिद्री आहे, शरीराची तो सेवा करू शकत नाही, त्याच्या अन्नदानाची व्यवस्था करा. अशा या सुंदर अशा कार्यामध्ये, देवाच्या सेवेमध्ये खर्च करा. नमः शिवाय, नमः शिवाय. आणि शास्त्र म्हणतं, जर आलेलं धन आम्ही देव कार्यामध्ये, चांगल्या कार्यामध्ये खर्च नाही ना केलं, ते धन सडतं. आणि सडल्यानंतर काय होतं? काय होतं? ऐका, जी आमची पिढी जन्माला येत असते ना, पुढे जी जन्माला येणारी पिढी आहे, त्या पिढीवरती ते धन वाईट परिणाम करण्याचं काम करत असतं. म्हणून बहुतांशी घडतं पहा, श्रीमंत खूप आहेत, कितीतरी पिढ्या बसून खाल्ल्या तरी ते धन संपणार नाही, एवढं धन आहे, पण घरामध्ये एकतर लेकरं जन्माला येत नाही आहेत, किंवा जे लेकरं जन्माला येतात ते अपंग, मतिमंद अशा अवस्थेची लेकरं जन्माला येत असतात. हे का होतं? मी म्हणत नाही, मला येऊन पुन्हा म्हणाल महाराज असं का म्हटलं, मी माझ्या मनाचं म्हणत नाही. शास्त्र म्हणतं, अन्यायोपार्जितम धनम 10 वर्षांनी तिष्ठती. अन्यायाने कमावलेलं धन 10 वर्षापर्यंत ते सुख दिल्यासारखं वाटतं. अन्यायोपार्जितम धनम 10 वर्षांनी तिष्ठती. प्राप्ते चैकादशे वर्षे समूलंच विनश्यति. जेव्हा 11वं वर्ष लागतं ना, त्या धनाचे वाईट परिणाम दिसायला सुरुवात होतात असं म्हणतात. एकतर जन्माला येणारी लेकरं मतिमंद अपंग जन्माला येतात,
नाहीतर अगोदरच लेकरं जन्माला आलेली आहेत, त्या लेकरांची बुद्धी बिघडवण्याचं काम ते धन करत असतं. म्हणून बघा, बऱ्याच घरामध्ये आतापर्यंत चांगलं चाललेलं होतं, पण अचानक लेकरं व्यसनी व्हायला सुरुवात होतात, नको त्या गोष्टी करायला सुरुवात करतात आणि संपूर्ण धनाचा नाश होत असतो. हे का होतं? कारण जे घरातलं धन आहे ना ते सडलंय, हे त्याचं लक्षण आहे. नमः शिवाय, नमः शिवाय. म्हणून सूत महाराज सांगतात, हा जो देवराज नावाचा ब्राह्मण आहे याने धन कमावलं, भरपूर धन कमावलं. किती कमावलं? सूत महाराज सांगतात की अधर्मात बहुवित्तानि पश्चाते नार्जितानि वै न धर्माय धनं तस्य स्वल्पश्चापीह पापिनः. भगवंताच्या कार्यामध्ये धन खर्ची केलेलं नाहीये. संपूर्ण पंचक्रोशीमध्ये त्याची ख्याती पसरली, श्रीमंत ब्राह्मण म्हणून त्याची कीर्ती पसरली. पण ते सर्व कमावलेलं धन कसं होतं? अधर्मात बहुवित्तानि. अधर्मात, अधर्मात शब्द कळतोय ना? अधर्मात बहुवित्तानि असं कमावलेलं ते धन. तो देवराज ब्राह्मण एके दिवशी सकाळच्या वेळेला त्याच्याच गावाशेजारी, जे किरातनगर नावाचं त्याचं गाव आहे ना, कोणतं गाव? आत्ता सांगितलं. कोणतं गाव? कोणतं का असं ना महाराज सांगा आणि जावा तुमच्या घरला. नमः शिवाय. ऐसाही आहे ना? असंच आहे ना? नमः शिवाय. इन मस्तों की बस्ती में. हा आनंद आहे माई बाप. हा आनंदामध्ये आपल्याला कथा भलेही थोडेच असते, जरुरी नाही हे संपूर्ण मंडप भरून असावा. माताजी, दुधाचं दही व्हायचं असेल, जर गाडगं भरून दूध असेल तेवढंच विरजन लागतं का? नाही, थोडंच लागतं विरजन. तसं त्या शिवभक्तीचं नवनीत जर निघायचं असेल, गरजेचं नाहीये, जरुरी नाहीये संपूर्ण मंडप भरूनच असावा. थोडे परी निरे, थोडेच आहेत, पण त्या भगवान शिवजींची ज्यांच्यावरती कृपा आहे ना ते आलेले आहे. कळतोय? ज्याच्यावरती मेरे महादेव ने कृपा करी है वही यहाँ पर कथा श्रवण करने के लिए आ जाएगा. नमः शिवाय. कोण येतं इथं? सर्वजण येतात का? नाही. ही महादेवाची सभा आहे, माझ्या भोलेनाथांची सभा आहे. आणि या सभेमध्ये कोण येतं? इन मस्तों की बस्ती में, इन मस्तों की बस्ती में आता है कोई कोई. इन मस्तों की बस्ती में आता है कोई कोई. जय हो, जय हो. इन मस्तों की बस्ती में आता है कोई कोई. जय हो. हे इन मस्तों की बस्ती, इन मस्तों की बस्ती में आता है कोई कोई. इन मस्तों की. प्रेम से ताली बजाते हुए सभी सारी दुनिया, संपूर्ण दुनिया काय करती है? रडती है. हे रोती है सारी दुनिया, हंसता है कोई कोई. रोती है सारी दुनिया. जय हो. इन मस्तों की बस्ती में आता है कोई कोई.
छोटी बस्ती में। संपूर्ण जग रडतंय, हसतंय कोण? ज्यांनी माझ्या महादेवाच्या चरणाचा आश्रय केला, ज्यांनी भगवंताच्या चरणाचा आश्रय केला. इथे सूत महाराज सांगतात, त्या देवराज ब्राह्मणाने भरपूर धन कमावलं. एके दिवशी सकाळच्या वेळेला तो तळ्यामध्ये आंघोळीला जात असताना, सकाळची वेळ आहे, एकदैक तडागे स्नातुं यातो महेसुर वेश्यां शोभावतीं नाम दृष्ट्वा तत्रातिविह्वल. तो देवराज ब्राह्मण सकाळच्या वेळेला त्या गावाच्या शेजारी असणारं जे तळ आहे, तडाग, तडाग शब्दाचा अर्थ आहे तळ. संस्कृतमध्ये तळ्याला तडाग असं म्हणतात. मग त्या तडागामध्ये, त्या तळ्यामध्ये तो देवराज ब्राह्मण आंघोळीला गेलेला असताना सूत महाराज सांगतात, त्या तळ्यामध्ये अगोदरच एक स्त्री, जी वेश्या, जिचं नाव आहे शोभावती, ती शोभावती नावाची स्त्री त्या तलावामध्ये स्नान करत होती. आणि हा देवराज ब्राह्मणही स्नानासाठी गेलेला असताना, गोड कथा आहे मायबाप, लक्षपूर्वक आहे का? एकदैक तडागे स्नातुं यातो महेसुर वेश्यां शोभावतीं नाम दृष्ट्वा तत्रातिविह्वल. त्या तळ्यामध्ये स्नान करत असलेली ती शोभावती नावाची वेश्या त्या देवराज ब्राह्मणाने पाहिलं. नमः शिवाय. तो स्वतः स्नानासाठी गेलेला होता, पण ती स्नान करत असलेली स्त्री जसं त्याने पाहिलं, तो विसरला मी या ठिकाणी कशासाठी आलेलो आहे. आणि एकटक नजरेने त्या शोभावती नावाच्या स्त्रीकडे तो देवराज ब्राह्मण पाहू लागला. सूत महाराज सांगतात, पाहता 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 त्याचं मन त्या स्त्रीवरती आकर्षित झालं. आणि त्या शोभावती स्त्रीनेही पाहिलं, हा ब्राह्मण माझ्याकडे पाहतोय. आणि ती शोभावती नावाची स्त्रीही त्या ब्राह्मणावरती आकर्षित झाली. पण का आकर्षित झाली? इथं एक गोड शब्द सूत महाराजांनी वापरलेला आहे. ती शोभावती आकर्षित झाली त्याच्यावरती, पण का आकर्षित झाली? सूत महाराज म्हणतात, स्ववशं धनिनां विप्र ज्ञात्वा रुष्टात सुंदरी. तीही आकर्षित झाली, पण कशासाठी? स्ववशं धनिनां विप्र, धनिनाम शब्द कळतोय का पहा. ती शोभावती आकर्षित झाली, पण का? म्हणून तो ब्राह्मण आहे, तो सुंदर आहे म्हणून नाही. धनिनाम विप्र, तो धनवान आहे, तो श्रीमंत आहे म्हणून ती शोभावतीही त्याच्यावरती आकर्षित झाली. नमः शिवाय. सूत महाराज सांगतात की स्ववशं धनिनाम विप्र ज्ञात्वा रुष्टात सुंदरी वार्तालापेन तच्चित्तं प्रीतिवत्सवजायत. जसं त्या देवराज ब्राह्मणाने त्या शोभावती नावाच्या स्त्रीसोबत गप्पा मारायला सुरुवात केली, ती स्त्रीही देवराज ब्राह्मणाला बोलतेय, देवराज ब्राह्मणही त्या स्त्रीला बोलतोय. दोघं एकमेकांना बोलत असताना सूत महाराज सांगतात, प्रीतिमत समजायत. प्रीतिमत समजायत म्हणजे दोघांमध्ये प्रेमभाव प्रकट झाला. याने त्या देवराज ब्राह्मणाने त्या शोभावतीला सांगितलं, हे देवी, माझी अपेक्षा आहे, तू माझ्या समवेत संसार करावा. लक्षपूर्वक ऐका. यद्यपि त्या देवराज ब्राह्मणाचं लग्न झालेलं होतं, घरामध्ये त्याचे वृद्ध माता पिता आहेत, एक पत्नी आहे, तरीही तो त्या शोभावती नावाच्या स्त्रीला म्हणतोय, माझी अपेक्षा आहे आपण दोघांनी संसार करावा. नमः शिवाय. आता ती जाणून बुजून होतीच वेश्या, आणि तिला हे माहिती होतं हा धनवान आहे, हा श्रीमंत आहे. तिने त्याचा प्रस्ताव स्वीकार केला, मान्य केला, आणि त्याच्या समवेत ती शोभावती नावाची स्त्री राहू लागली. राहण्यासाठी जशी घरी आली, पाहिलं तिनं अगोदरच घरामध्ये कोणीतरी स्त्री आहे. विचारलं, ही स्त्री कोण आहे? त्याने सांगितलं की माझी बायको आहे, अर्धांगिनी आहे, धर्मपत्नी आहे. त्या शोभावतीने सांगितलं, हे देवराजा, जर तुला माझ्या समवेत राहायचं असेल तर एकतर तिला घरातून काढून टाकावं लागेल, नाहीतर मला दोघांपैकी एका समवेतच तुला संसार करता येईल. सूत महाराज सांगतात, हा देवराज ब्राह्मण
त्या गोऱ्या चमडीवरती म्हणजे त्या शोभावती नावाच्या त्या स्त्रीवरती एवढा आसक्त झालेला होता, त्याने स्वतःच्या घरामधून माता पित्यांना आणि स्वतःच्या धर्मपत्नींना दोघालाही हाकलून लावलं, त्यांच्यासाठी स्वतंत्र असं एक स्थान बनवून दिलं आणि घरामध्ये या शोभावती स्त्री समवेत तो विहार करू लागला, संसार करू लागला. संसार करता करता सूत महाराज सांगतात, तो एवढा विषयासक्त झाला, एवढा पतित झाला, एवढा पापी झाला, तो मदिरापान करू लागला. ब्राह्मण आहे, मदिरापान म्हणजे दारू पिऊ लागला. एकटा नाही, त्या स्त्रीच्या समवेत दोघंही बसून दारू पितायत. दोघं बसून एकाच पात्रामध्ये एकाच ताटामध्ये बसून जेवण करतात. आणि शास्त्र सांगतं, लक्षपूर्वक ऐका, कधीही एका पात्रामध्ये उच्चिष्ट कोणाचंही खायचं नाही, ही शास्त्राची मर्यादा आहे. जर कोणाचं उष्ट आम्ही खात असू ना, नुसतं उष्ट जेवण आम्ही खात नाही असं म्हणतात, त्याचे पूर्वजन्मातले काय संस्कार आहेत, नेमकं काय पुण्याचे संस्कार आहेत का पापाचे संस्कार आहेत हे सांगता येत नाही. जर आम्ही एखाद्याचं उष्ट खाल्लं ना, नुसतं उष्ट खात नाही, त्याचं जर मागच्या जन्मीचं काही पाप असेल ना, तर ते पापही त्या अन्नाच्या रूपाने आम्ही भक्षण करत असतो. म्हणून तर गीतेमध्ये 3 प्रकारचं अन्न सांगितलेलं आहे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला. एक आहे सात्विक, दुसरा आहे राजस आणि तिसरा आहे तामस. चला, बाकीचं अन्न मला सांगायचं नाही, सात्विक कोणतं राजस कोणतं, कारण कथेसाठी तेवढा वेळ मिळणार नाहीये. पण तामसी अन्न म्हणजे जे विटलेलं आहे, जे सडलेलं आहे, जे एखाद्याचा जीव मारून तयार केलेलं जे अन्न आहे, आता कोणतं आहे ते तुम्ही ओळखून घ्या. एखाद्या जीवाची हत्या करून जे निर्माण केलेलं अन्न आहे, किंवा जे विटलेलं आहे, जे सडलेलं आहे, किंवा जे उष्ट केलेलं अन्न आहे, त्याला तामसी प्रकारातलं अन्न म्हणतात. जे अतिशय यात यामम गतरसम पूती पर्युषितम चयत उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम असं म्हटलेलं आहे. उष्ट जेवण हे तामसी प्रकारातलं जेवण आहे. त्यामुळे ऐका मातांनो, कधीही प्रेमामध्ये असेल, स्नेहामध्ये असेल, कधीही कोणाचं उष्ट खायचं नाही. कारण नुसतं उष्ट नसतं, त्या अन्नासोबत त्याचे संस्कार आपल्यामध्ये येत असतात. मग त्याचे संस्कार कसे आहेत, एक तर त्याला माहीत, नाही तर देवाला माहिती आहे. नमः शिवाय. मग कोणी म्हणेल, महाराज एखादा अधिकार संपन्न महात्मा आलेला असेल, जर देवाला दिलेलं जे भोजन आहे ते उष्टच होणार आहे ना. जो नैवेद्य आहे, नैवेद्य कशाला म्हणतात, कशाला म्हणतात? पंढरपूरला गेला, दर्शन झालं, काशीला गेला, दर्शन झालं, येता येता वाटेमधून प्रसादाचा पुडा घेतला, तो प्रसाद आहे का? तो नाही. त्या नुसत्या लाह्या आहेत, ते नुसते पेढे असू शकतात. ते पेढे किंवा त्या लाह्या प्रसाद कधी होतो माहिती आहे? तो घेतलेला प्रसाद आम्ही नेऊन देवाला समर्पित केला ना, देवाचा भोग लागल्यानंतर, देवानी ते ग्रहण केल्यानंतर नंतर तो प्रसाद होत असतो. वाटेतून येता येता घेऊन आलं, तो प्रसाद नाही आहे. याचाच अर्थ काय आहे? जे देवाला दिलं ते उष्ट झालं, मग ते खावं की नाही? एखाद्या साधूला दिलं, साधूंनी ते खाल्लं, मग ते उष्ट खावं की नाही? ऐका, संसारिकांचं उष्ट खायचं नाही, पण संताचं किंवा भगवंताचं ते उष्ट नसतं, तो प्रसाद असतो. आणि तो प्रसाद आमच्या संपूर्ण दुःखाचा नाश करणारा असतो. तो प्रसाद आमच्या जीवनातील सर्व सुखाचं दान करणारा तो प्रसाद असतो. तो प्रसाद आमच्या संपूर्ण दारिद्र्याचा हनन करणारा तो प्रसाद असतो. नमः शिवाय. नमः शिवाय. इथे सूत महाराज सांगतात, हा देवराज ब्राह्मण त्या वेश्येच्या ताटामध्ये बसून तिचं उष्ट खायचा. एक पात्रे सदा भोक्षेत वेश्यो ब्राह्मणाधम. एका ताटामध्ये बसून त्या वेश्येसोबत तो जेवण करायचा. आता एवढं उष्ट खाल्लं म्हणल्यानंतर त्याची बुद्धी थोडीच चांगली राहणार आहे. जेवत असताना काही मर्यादा आहेत माईबाप. ऐका मातांनो, खास मातांसाठी सांगतो, नाहीतरी पुरुष वर्ग तसा कमीच आहे, त्यामुळे खास मातांसाठी सांगतो, जेवत असताना स्वयंपाकघरामध्ये, भोजनघरामध्ये काही मर्यादा असतात. त्या जर मर्यादा पाळल्या ना, तर आमच्या घरामध्ये धनधान्य येण्यासाठी, त्या लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही. पण त्या मर्यादा आमच्याकडून पालन करणं झालं पाहिजे. नमः शिवाय.
कधीही कोणाच्या ताटामधलं उच्चिष्ट खायचं नाही. जेवण करत असताना कधीही ताटामध्ये एकाच वेळेला 3 चपात्या किंवा 3 पुऱ्या ताटामध्ये घेऊन कधीच खायच्या नाही. लक्षात येतंय? एकदाच ताट वाढून घेत असताना ताटामध्ये 3 पुऱ्या किंवा 3 चपात्या, एकदा कुठं सतत उठावं म्हणून एकदाच अशा पद्धतीने वाढून घ्यायचं नाही. त्याच्याने लक्ष्मीचा नाश होतो, घरामध्ये दारिद्र्य येत असतं. ही मर्यादा सांभाळली की जीवन अतिशय सुखमय होऊन जातं. पतिदेव भोजनासाठी बसलेले आहेत किंवा लेकरू जेवणासाठी बसलेला आहे आणि माता माऊली जर स्वयंपाक करत असेल कुठं किचनमध्ये, मराठीमध्ये बरोबर स्वयंपाक घरामध्ये जर स्वयंपाक करत असेल आणि मालकांनी सांगितलं अगं पोळी घेऊन ये, चपाती घेऊन ये, शास्त्र म्हणतं कधीही त्या पात्रातली दुर्डीमधली असेल किंवा तव्यावरची असेल ती पोळी चपाती हाताने धरून जेवणाऱ्याच्या ताटामध्ये कधीच वाढायची नाही. जर अशा पद्धतीने वाढत असेल एखादी माऊली तर त्या घरामध्ये सुखशांती समाधान कधीच येऊ शकत नाही. नको त्या किरकिरी घरामध्ये वाढणार हे अगदी सत्य लिखित आहे. नमः शिवाय. मग वाढायचं असेल तर काय करायचं? एखादं छोटंसं प्लेट घ्या, काहीतरी पात्र घ्या, त्या प्लेटामध्ये ती पोळी ठेवा आणि नंतर जेवणाऱ्याच्या पात्रामध्ये ताटामध्ये नेऊन ठेवा. पण हातामध्ये धरून त्याच्या पात्रामध्ये नेऊन वाढलं त्या घरामध्ये दारिद्र्य येणार हे सत्य आहे. नमः शिवाय. सूत महाराज सांगतात हा देवराज ब्राह्मण त्या शोभावती नावाच्या वेश्येच्या समवेत एकाच ताटामध्ये बसून भोजन करायचा. त्याचा परिणाम त्याची बुद्धी विपरीत झाली. बुद्धीमध्ये पाप त्याच्या शिरलं आणि पाप शिरल्यानंतर त्या वेश्येच्या संघामध्ये राहता 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 आता वेश्येचं काम काय आहे? त्याच्याकडे जेवढं धन होतं ते सर्व धन तिने आकर्षण करायला सुरुवात केली. जेवढं धन होतं ते सर्व धन हिरावून घ्यायचं. धन घेता 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 जेव्हा त्याच्याजवळचं संपूर्ण धन संपून गेलं तेव्हा तिने त्या शोभावतीने त्याच्या पाठीमागे तगादा लावला. धन आणून द्या, पैसे आणून द्या. जर माझ्या समवेत संसार करायचा असेल तर धन घेऊन या, नाहीतर मी माझ्या समवेत तुम्हाला राहू देणार नाहीये. नमः शिवाय. त्या देवराज ब्राह्मणाने विचार केला माझ्याजवळ जेवढं धन होतं ते तर धन सर्व संपून गेलेलं आहे. आता धन कुठून आणायचं? त्याच्या लक्षामध्ये आलं आपली जी अगोदरची पत्नी होती जिच्या समवेत लग्न झालेलं होतं तिच्याजवळ काही धनधान्य आहे, काही सोनं आहे, तिच्या अंगावरती घातलेलं सोनं आहे. माझे जे माता पिता आहेत त्यांच्याजवळही काही धन आहे. आता माझ्याजवळ नाही आहे पण त्यांच्याजवळ नक्की धन आहे. जर ते धन मला मिळालं तर मला परत या शोभावतीला ते धन देता येईल. पण त्याने विचार केला माझी बायको किंवा माता पिता ते धन मागितल्यानंतर मला थोडेच देणार आहे. मग काय करावं लागेल? ते धन जर मला मिळवायचं असेल, सूत महाराज सांगतात त्या देवराज ब्राह्मणाने विचार केला मला जर ते धन मिळवायचं असेल तर त्या बायकोला आणि माता पित्यांना मारून टाकावं लागेल. विचार करा बाईबा, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला आहे, एवढ्या श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला आलेला आहे, पण किती पापी झाला, किती पतन झालं, तो किती घसरला त्याचं हे उदाहरण आहे. नमः शिवाय. तुम्ही पुराणांच्या कथा ऐकाल ना, कोणतंही पुराण, तेव्हा पापी कोण आहे? ब्राह्मण आहे हेच तुम्हाला कथा ऐकायला मिळतील. पहा कोणत्याही पुराणाची कथा ऐका. पापी धुंदुली, तिचा पुत्र असणारा धुंदकारी. धुंदली कोण आहे? आत्मदेव ब्राह्मणच आहे, तिचा पुत्र ब्राह्मणच आहे, तो पापी झाला. किंवा अजामिळ कोण आहे? ब्राह्मणच आहे. तुम्ही कोणत्याही पुराणाची कथा ऐका, पापी तुम्हाला ब्राह्मणच दिसून येईल. ऐसा
झाली सीमा गीता नाम गीता पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे माझ्या सोनी महत्यारी महत्यारी माझ्या नमः शिवाय नमः शिवाय. आपलं चिंतन चाललेलं होतं मायबाप. पुराणामध्ये जेवढे आम्हाला उदाहरणं सापडतात ना पतित होण्याचे बहुतांशी उदाहरणं ब्राह्मणाचेच आम्हाला सापडतात. मग कधी विचार केलाय का मायबाप प्रत्येक उदाहरणामध्ये ब्राह्मणच का असतो? ज्याचं पतित झाला जो पतित झाला, ज्याचं पतन झाला जो पापी झाला, प्रत्येक उदाहरणामध्ये ब्राह्मणच का आहे? याचं कारण काय आहे माहितीये का? सर्व वर्णामध्ये सर्वश्रेष्ठ वर्ण म्हणजे ब्राह्मण वर्ण आहे. म्हणजे सर्वात उंचावरती ब्राह्मण वर्ण आहे. आणि माणूस जेव्हा पडतो ना जेवढं जास्त उंचीवरून पडेल ना तेवढं जास्त मार लागण्याची शक्यता असते. लक्षात येते का? पहा तसं जेवढा जास्त उंचीवरती आहे ना तेवढाच पतित होण्याचा धोका जास्त असतो. म्हणून सर्वश्रेष्ठ वर्ण असणारा ब्राह्मण जेव्हा तो पतित होतो ना तर किती पतित होऊ शकतो त्याचं हे उदाहरण आहे. हा देवराज ब्राह्मण त्या शोभावतीच्या संगतीमध्ये राहत असताना एकतर तिच्या पात्रामधलं उष्ट खातोय, तिच्या समवेत मदिरापान म्हणजे दारू पितोय, मांस भक्षण करतोय आणि तिच्या सानिध्यामध्ये राहत असताना त्याने मनामध्ये विचार केला मला जर धन पाहिजे असेल तर माता नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. त्या देवराज ब्राह्मणाने विचार केला जर मला धन हवं पाहिजे असेल तर नमः शिवाय. एक देशावशात रात्रो मातरं पितरं वधूं प्रसुप्तान्य वधित दुष्टो धनं तेषां ततां हरत. सूत महाराज सांगतात एके रात्री त्याचे माता पिता घरामध्ये झोपलेले असताना हा देवराज ब्राह्मण त्या आई बापाच्या जवळ गेला. झोपेमध्येच त्याने माता पित्यांना ठार मारलं, बायकोला ठार मारलं. त्यांच्या जवळ असलेलं जेवढं धन होतं ते सर्व धन घेतलं आणि नेऊन शोभावतीला देऊन टाकलं. काय अवस्था असेल. आता ते धन जोपर्यंत होतं ना तोपर्यंत त्या शोभावतीने त्याची सेवा केली. पण तेही धन जेव्हा संपलं तिने कायमचा तगादा लावला त्याच्या पाठीमागे धन घेऊन या धन घेऊन या धन घेऊन या. आता जवळ धनच नव्हतं तो कुठून आणणार आहे धन? माऊली ज्ञानोबाराया सांगतात वेश्यांचं वागणं कसं असतं जोपर्यंत धन आहे तोपर्यंत सेवा आहे आणि धन संपलं की पाठीमध्ये लात घालून हाकलून लावून देण्याचं काम त्या वेश्या करत असतात. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये की वेश्या भोगी कवडावेची मग दारहीचे पोनये तेचे तया लाजीरवाने दीक्षितांचे
काय सांगू. वेश्या भोगी कवडा वेची, म्हणजे वेश्या जोपर्यंत धन आहे तोपर्यंत सेवा करतात. त्या धर्मपत्नी सारखी थोडेच असतात. पतीच्या संकटामध्येही साथ देणं हे त्यांच्याने शक्य नाहीये. जसं धन संपलं त्या देवराज ब्राह्मणाच्या जवळचं, त्या शोभावतीने त्याला घरामधून हाकलून लावलं. यद्यपि ते घर त्याचंच होतं, पण दुर्बल झालेला तो देवराज ब्राह्मण त्याला घरामधून हाकलून लावून दिलं. आता तो देवराज ब्राह्मण ज्याची कीर्ती संपूर्ण परिसरामध्ये आहे, श्रीमंत होता म्हणून, गाजलेला श्रीमंत असलेला तो देवराज ब्राह्मण, पण आता प्रत्येकाच्या दारावरती जातोय, झोळी पसरतोय. माईबाप काहीतरी खायला द्यावो, माताजी भूखेलेला आहे, ओ मैया कछु तो खाने के लिए दीजिएगा, भूखा हूं, बहुत दिनों से भूखा हूं, कुछ खाने के लिए दीजिएगा. दारावरती जाऊन भीक मागण्याचं काम करतोय. कोण? तो ज्याची कीर्ती होती धनवान म्हणून, तो. नमः शिवाय. दारादारामध्ये जाऊन भीक मागायची. संपूर्ण शरीर गलित गात्र झालेला आहे. नाना प्रकारचे रोग व्याधी त्याच्या शरीरामध्ये आता येऊ लागलेले आहेत. नाहीतरी जेवढं जीवन भोगामध्ये जाईल ना, तेवढे रोग वृद्धावस्थेमध्ये आपोआप येतच असतात. शास्त्र म्हणतं, मी म्हणत नाही. भोगे रोग भयम. भोग जेवढे म्हणजे विषयांचा उपभोग जेवढा भोगल्या जाईल ना, तेवढं शरीरामध्ये रोग निर्माण होत असतात. या देवराज ब्राह्मणाची ही तीच अवस्था झाली. शरीरामध्ये अनेक प्रकारची रोग निर्माण झालेली आहेत. अंगामधून रक्त वाहतय, पू वाहतय, अनेक ठिकाणी जखमा झालेल्या आहेत. संपूर्ण शरीर घाणेरडं झालेलं आहे. दारावरती जाऊन भीक मागतो ना, तेव्हा त्याची ती घाणेरडी अवस्था पाहून त्या दारातल्या माता माऊल्यांनी त्याला दूर 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 दूर, अरे चांडाळ आहेस का, का दारावरती आलेला आहेस. नमः शिवाय. दारावरती जाऊन भीक मागावी. कित्येक दिवसाचा उपवासी आहे. सूत महाराज सांगतात, भुकेच्या आशेने कुठेतरी खायला मिळतं का, या आशेने फिरता 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 तो देवराज ब्राह्मण एकदा प्रतिष्ठान नगरामध्ये, म्हणजेच आज ज्याला पैठण असं आपण म्हणतो, त्या पैठण नगरामध्ये तो देवराज ब्राह्मण गेलेला आहे. सूत महाराजांच्या शब्दामध्ये ऐका की कदाचित दैवयोगेन प्रतिष्ठान मुपागत. प्रतिष्ठान म्हणजे पैठण ज्याला म्हणतात, त्या पैठण नगरामध्ये तो देवराज ब्राह्मण गेलेला आहे. त्या पैठण नगराच्या बाहेरच एक भगवान महादेवांचं मंदिर आहे. गोड कथा आहे बरं का, लक्षपूर्वक ऐका. आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये काही शिवभक्त भगवान महादेवांची उपासना चाललेली आहे, त्यांची शिवपूजा चाललेली आहे. शिवपूजेसाठी त्यांनी नाना प्रकारची द्रव्य आणलेली आहेत, फळ आणलेली आहेत, पुष्प आणलेली आहेत, सुंदर असं पक्वान्न आणलेली आहेत. आणि माझ्या महादेवांच्या नामाचं संकीर्तन करत असताना त्यांचं ते पूजन चाललेलं आहे. हा देवराज ब्राह्मण तिथून जाता जाता त्याने पाहिलं मंदिरामध्ये इथं काही लोक जमलेली आहेत आणि यांच्याजवळ अन्नधान्य आहे, फळं आहेत, मला काहीतरी खायला मिळेल या आशेने तो तिथे मंदिराच्या पायरीवरती बसलेला आहे. आणि आतमध्ये शिवभक्तांचं जे शिवपूजन चाललेलं होतं, जी शिवकथा चाललेली होती, ती शिवकथा सहज त्याच्या कानावरती पडत होती. ऐकावं म्हणून नाही, खायला काहीतरी मिळेल या आशेने तो दारावरती बसलेला आहे. आणि ती शिवकथा सहज त्याच्या कानावरती पडतीये. पण सहजही अग्नीचा स्पर्श होऊ द्या, जाणून बुजूनही होऊ द्या किंवा अजाणतेपणे होऊ द्या, अग्नी त्याचा परिणाम जो करायचा तो नक्कीच करते. त्याच पद्धतीने माझ्या महादेवाचं नाव तुम्ही प्रेमपूर्वक घ्या, चुकून कानावरती पडू द्या, अपघाताने पडू द्या, एखाद्याला शिवी देत असताना माझ्या देवाचं नाव तुमच्या मुखामधून निघू द्या. ते देवाचं नाव तुमच्या जीवनामध्ये योग्यच परिणाम करणार आहे. देवराज ब्राह्मणाचंही तेच झालं. तो भुकेच्या आशेने दारावरती पायरीवरती बसलेला आहे, देवाच्या दारावरती. नमः शिवाय. आणि मध्ये बसलेले शिवभक्त त्यांचं सुंदर असं शिवपूजन चाललेलं आहे आणि प्रेमाने ते महादेवाचं स्तवन करत असताना देवाची प्रार्थना करतात, माझ्या महादेवाची प्रार्थना करतात. हे भोलेनाथ, हे महादेवा, बोला सब दुख काटो मेरा भोला, सब दुख काटो मारा भोला.
सब दुख काटो मारा। शिव शंकर जपू तेरी माला, भोला तेरी जपू मैं माला, भोला सब दुख काटो मारा, हे भोला सब दुख काटो मारा। प्रेम से ताली बजाते हुए भोला जप माला, शिव शंभु जप माला, भोला सब दुख काटो मारा। प्रेम से सभी लोग सब दुख काटो मारा, भोला सब दुख काटो मारा। टाळी वाजवून एक टाळी, सर्वांनी टाळी वाजवून जय हो हे महादेव। प्रेम से विश्व है मंगल मंगलकारी, उसमें विश्व है मंगल मंगलकारी, अवधूत रूप तुम्हारा, अवधूत रूप तुम्हारा, भोला सब दुख काटो मारा, भोला सब दुख काटो मारा, भोला सब दुख काटो मारा। शिव शंकर जपू तेरी माला, टाळी वाजवून टाळी वाजवून शिव शंभू जपू तेरी माला, शिव शंभु जय माला, भोला सब दुख काटो मारा, भोला सब दुख काटो मारा। एक टाळी, सर्वांनी टाळी वाजवा। जय हो हे महादेव। जय हो। शीश पे गंगाल लाट पे चंदा, ओ शीश पे गंगाल लाट पे चंदा, श्मशानवासी हमारा, श्मशानवासी हमारा, भोला सब दुख काटो मारा, भोला सब दुख काटो मारा, भोला नमः पार्वती पदे शिव हर महादेव। कोणाकोणाला वाटतंय महादेवाने आमच्याही दुःखाचा नाश करावा, ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी प्रेमपूर्वक माझ्या महादेवाचं नाव जाप करायचं आहे। नमः शिवाय।
नमः शिवाय, नमः शिवाय. कोणी म्हणाल महाराज तू कथा सांगायचं सोडून सतत सतत आम्हाला कशाला म्हणायला लावताय? नमः शिवाय, नमः शिवाय. ऐका ना, खरी कथा, खरा भक्तीचा सर्वोच्च बिंदू म्हणजे त्या भगवंताच्या नामाचं चिंतन सतत मुखातून होत राहणं, हीच खरी भक्ती आहे. नाम महिमा हाच सर्वश्रेष्ठ महिमा आहे. कथा त्यासाठीच ऐकायची, कशासाठी? नामरसाची गोडी आम्हाला कळावी आणि ती लागावी, यासाठी कथा ऐकायची. महिमा नाम साधनही आहे आणि ते साध्यही आहे. त्यामुळे नावाची गोडी, त्या शिवनामाची गोडी लागण्यासाठी कथा ऐकायची. नमः शिवाय. मग कोणी म्हणाल महाराज सतत नाव घेतल्याने काय होतं? राहून राहून तुम्ही नमः शिवाय नमः शिवाय म्हणायला होता. काय होतं सतत देवाचं नाव घेतल्यानंतर? ऐका, देवाचं नाव घेतलं ना, जो देवाचं नाव घेतो त्याच्या अंतःकरणातले जे पापाचे पक्षी आहेत ना, पापरूपी पक्षी, ते उडून निघून जातात. मग कोणी म्हणाल महाराज नेमकं कुठं जातात? जे म्हणतात त्यांचे उडून जातात आणि जे म्हणत नाहीत ना त्यांच्या डोक्यावरती जाऊन बसतात. झोपल्या का काय? काय होतं? पापाचे पक्षी निघून जातात आणि जे म्हणत नाहीत त्यांच्या डोक्यावरती जाऊन बसतात. त्यामुळे ज्यांना आपले पापरूपी पक्षी काढायचे आहेत त्यांनी देवाचं नाव जाप करा, आणि ज्यांना आपले तर पापाचे पक्षी काढायचे नाही आहेत, उलट दुसऱ्याचं पाप आपल्या डोक्यावरती घेऊन बसायचंय, त्यांना माझं काहीच म्हणणं नाही. तुम्ही निवांत येऊन झोपी जरी गेलात तरी आनंदाची गोष्ट आहे. नमः शिवाय. ऐका, इथं जरी झोपी जरी गेलात ना तरी पाप लागणार नाहीये मायबा. घरी झोपण्यापेक्षा इथं झोपणं कधीही चांगलंच आहे. नमः शिवाय. काय आहे, घरी झोपलात म्हणजे निवांत झोपून राहाल, पण इथे 2-3 तासामध्ये कधीतरी देवाचं नाव ऐकून जाजावून उठाल, दचकून उठाल आणि घाबरून अचानक मुखातून म्हणाल नमः शिवाय. एकदा जरी म्हटला तरी उद्धार होऊन जाईल. नमः शिवाय. तो देवराज ब्राह्मण त्या मंदिराच्या पायरीवरती बसलेला आहे, काहीतरी खायला मिळेल या आशेने बसलेला आहे. आतमध्ये शिवभक्तांचं पूजन सुरू आहे. शिवपूजन करता करता बराच वेळेपर्यंत त्या शिवभक्तांचं शिवनामस्मरण सुरू आहे. सूत महाराज सांगतात, शिवजींची लीला घडली. मायेचा पडदा त्या शिवभक्तांच्या डोळ्यावरती पडला. शिवनाम जाप करता 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 त्या सर्व शिवभक्तांना झोप लागली. देवाची लीला आहे. जसे झोपी गेले, हा दारामध्ये बसलेला देवराज ब्राह्मण काहीतरी खायला मिळेल या आशेने आतमध्ये गेला. प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन जसा बाहेर येऊ लागला, अचानक तिथे एकच हल्ला झाला. चोर आला. शिवभक्त उठले, पकडले. आणि जसा आता चोर आला म्हटल्यानंतर काय अवस्था होते मायबाप. देवराजासोबत तीच घटना घडली. थोड्याशा धक्काबुक्कीमध्ये अगोदर शरीर गलित गात्र मरणासन्न झालेलं होतं, मरणाला टेकलेलं होतं. जसं त्यांची थोडीशी धक्काबुक्की झाली, त्याच्यामध्ये त्या देवराज ब्राह्मणाच्या शरीरातून प्राण निघून गेले. जसे प्राण निघून गेले, जीवनभर पाप केलेलं होतं, कधीच पुण्य घडलेलं नव्हतं. यमदूतांनी त्या देवराज ब्राह्मणाला पकडलं, नरकामध्ये नेलेला आहे, यमपुरीमध्ये नेलेला आहे. पण जसं यमपुरीमध्ये त्या देवराज ब्राह्मणाला नेलं ना, इकडं माझ्या करुणावतार असणाऱ्या, श्री करुणामूर्ती असणाऱ्या, की कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्र हारं. करुणावतार असणाऱ्या माझ्या महादेवाच्या मनामध्ये करुणा जागा झाली. अरे माझा हा भक्त ज्याने माझी कथा ऐकलेली आहे, कितीदा ऐकलेली होती? एकदाच. तीही ऐकावी म्हणून नाही, खाण्याच्या आशेने बसलेला होता, काहीतरी खायला मिळेल या आशेने बसलेला होता. परंतु माझा महादेव, मेरे भोलेनाथ, आहा, अतिशय करुणावतार आहेत, करुणामूर्ती आहेत, करुणाघन आहेत. महादेवांनी शिवगणांना सांगितलं, हे शिवगणांनो, त्या यमपुरीमध्ये जा आणि माझ्या भक्ताला जे यमपुरीमध्ये यमदूतांनी नेलेलं आहे ना, त्या यमदूताच्या तावडीमधून, संकटामधून माझ्या भक्ताला सोडून इथे कैलासामध्ये घेऊन या. जसे शिवभक्त त्या ठिकाणी गेलेले आहेत. असं म्हणतात,
शिव पार्षदामध्ये आणि त्या यमदूतामध्ये थोडीशी बोलाचाल झाली. त्यांनी सांगितलं यमदूतांनी, हे पार्षदांनो, हे शिवगणांनो, अरे हा अतिशय पापी आहे, जीवनभर याने पाप केलेली आहे. पण शिवगणांनी सांगितलं, बाबांनो, जीवनभर जरी पाप केलेलं असलं तरी माझ्या महादेवांची कथा याने श्रवण केलेली आहे आणि त्या कथा श्रवणाचा परिणाम याच्या जीवनामध्ये जेवढं पापाचा डोंगर होता ना तो जळून भस्म झालेला आहे असं म्हणून त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाला शिवगणांनी घेतलेला आहे आणि कैलासामध्ये येऊन गेलेले आहेत. नमः शिवाय. जेव्हा कैलासामध्ये त्या देवराज ब्राह्मणाला घेऊन जाऊ लागले ना, त्या देवराज ब्राह्मणाच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. तो देवराज ब्राह्मण महादेवाची स्तुती करत असताना या ठिकाणी म्हणतोय, सूत महाराजांनी वर्णन केलेले आहे. सूत महाराज वर्णन करतात, तो देवराज ब्राह्मण म्हणतोय की धन्या धन्या कथा शंभुस्त्वं धन्यो धन्य एवच. तो देवराज ब्राह्मण म्हणतोय, माझ्या महादेवाची कथा धन्य धन्य धन्य, त्याच्यासारखी जगतामध्ये धन्य दुसरी गोष्टच असू शकत नाही. अरे माझ्यासारख्या पाप्यांनी फक्त एकदाच कथा ऐकली आणि माझ्यासारख्या पाप्याचा उद्धार झाला. धन्या धन्या कथा शंभुस्त्वं धन्यो धन्य एवच. यदा कर्णन मात्रेन शिवलोकम व्रजेन्नर. एकदाच कानावरती ती कथा पडली. यदा कर्णन मात्रेन, कर्ण शब्दाचा अर्थ आहे कान. एकदाच कानावरती ती कथा पडली. शिवलोकम व्रजेन्नर, शिवलोकाला घेऊन जाणारी ही कथा आहे. नमः शिवाय. कशी कथा आहे माईबाप? शिवलोकाला घेऊन जाणारी कथा आहे. म्हणून अशी ही दिव्य असणारी कथा. शिवकथा सुनाने वाले, प्रभु कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. शिव के कथा सुनाने वाले, शिव कथा सुनाने वाले, प्रभु को लाखों प्रणाम, प्रभु को लाखों प्रणाम. जय हो. टाळी वाजवून जय हो हे महादेव. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. हम भूल रहे हैं वन में, उनकी मत हैं तन में. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. हम भूल रहे हैं वन में, जय हो. प्रभु की राह दिखाने वाले, शिव राह दिखाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. जय हो. तुमको लाखों प्रणाम. हम कथा सुनाने वाले, प्रभु कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, हम पार तेरा क्या पावे, बस शीश झुका यही गावे. हम पार तेरा क्या पावे, बस शीश झुका पावे. हम पार तेरा क्या पावे, बस शीश झुका यही गावे. पार तेरा क्या पावे, बस शीश झुका पावे. प्रभु दर्श कराने वाले, शिव दर्श कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों
जय हो। प्रेम से ताली बजाते हुए सभी लोग हे महादेव। नमः शिवाय। या ठिकाणी देवराज ब्राह्मणाच्या उद्धाराची कथा सूत महाराजांनी शौनकादी ऋषींना सांगितली। देवराज ब्राह्मणाने या शिवकथेचं वर्णन केलं। जगतामध्ये याच्यासारखं सर्वश्रेष्ठ शास्त्रच असू शकत नाही। दंड्या शिवपुराणस्य कथा परम पावनी यशा श्रवण मात्रेन पापे आणपे मुक्ती भाग। याच्यासारखं पाप्याचा उद्धार करणारं दुसरं शास्त्र असू शकत नाही। शिवकथेचं सुंदर असं वर्णन केलं। हे वर्णन करून झाल्यानंतर आता शौनकादी ऋषींनी सूत महाराजांना प्रश्न विचारला, हे महाराज, ही कथा केवळ एका देवराज ब्राह्मणाने ऐकली की आणखी कोणी ऐकलेली आहे? असं म्हटल्यानंतर आणखी एक कथा सांगतात, पण ती कथा विस्ताराने सांगणार नाहीये, कारण वेळ बराच झालेला आहे। पुढे शिवकथेच्या श्रवणाचे विधी नियम कशा पद्धतीने श्रवण करायचं आहे त्याचंही आपल्याला चिंतन करायचं आहे। या ठिकाणी आता दुसऱ्या एका ब्राह्मणाची कथा सांगतात, पण अतिशय संक्षेपाने ती कथा सांगेन। सूत महाराजांनी सांगितलं, हे शौनकादी ऋषींनो, पूर्व कालामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावरती एक गाव होतं। त्या गावाचं नाव होतं बाष्कळ। काय नाव होतं? बाष्कळ। मी माझ्या मनाने म्हणत नाही, व्यास भगवंत सांगतात की समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल संज्ञक। संपूर्ण श्लोक कळत नसेल पण काहीतरी शब्द कळतच असतील त्यामधले। त्या गावाचं नाव काय होतं? त्या ठिकाणी व्यास भगवंत सांगतात की समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल संज्ञक वसंती यत्र पापिष्टा वेद धर्मोज्जितो जना। आता त्या गावाचं नावच काय आहे? बाष्कळ आहे। आता ज्या गावाचं नावच बाष्कळ आहे, त्या गावामध्ये राहणारे कसे असतील? कसे असतील? माता माऊल्या रागावल्यानंतर कधी कधी वापरतात पहा शब्द। अतिशय जास्त बडबड करणारी तिच्यासाठी शब्द वापरतात बाष्कळ। आवश्यकतेपेक्षा जास्त बडबड करणारी आहे का नाही? मग ज्या गावाचं नावच बाष्कळ आहे, आता त्या बाष्कळ नावाच्या गावामध्ये राहणारी लोक कशी असतील? सूत महाराज सांगतात की वसंती यत्र पापिष्ठा, वसंती यत्र पापिष्ठा वेद धर्मोज्जितो जना। पापी लोक त्या गावामध्ये राहतात। त्या गावामध्ये असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया देखील कशा आहेत? लक्षपूर्वक ऐका बरं का। एखादी स्त्री नाही, त्या गावातली एक स्त्री नाही, संपूर्ण गावातल्या स्त्रिया, संपूर्ण गावातली लोक पापी आहेत। त्या गावामधल्या स्त्रिया कशा आहेत? स्त्रिय सर्वाश्च कुटिला स्वैरिणी पापलालसा परापवाद निरता। स्त्रिया कशा आहेत? स्त्रिय सर्वाश्च कुटिला, कपटी स्त्रिया आहेत। पाप लालसा मनामध्ये पापाची वासना धारण करणारी आहेत, पापाचं आचरण करणारी आहेत, दुराचार करणारी आहेत, परपुरुषाचा संग करणाऱ्या स्त्रिया त्या बाष्कळ नगरामध्ये राहतात। आणि विशेषत्वाने कपट कारस्थान करणाऱ्या स्त्रिया त्या बाष्कळ नगरामध्ये राहतात। ऐका, हे बाष्कळ नगर जुन्या काळातलं झालं। आता प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक बाष्कळ नगर आहे पहा। बाष्कळ नगर प्रत्येकाच्या घरामध्ये आहे। बाष्कळ म्हणजे बिनाकामाची बडबड करणारी बाष्कळ प्रत्येकाच्याच घरामध्ये एक नगर आहे। कोणतं? भिंतीला अडकवून ठेवलेलं राहतंय,
महिन्याला रिचार्ज करावं लागतंय, हातामध्ये रिमोट असतोय, भिंतीला अडकवून ठेवलेलं. लक्षात येतंय, लक्षात येतंय. शिवाय खरं सांगा, त्या टी व्हीमध्ये काय असतं बरं? माता माऊल्यांनो, तुम्हाला मरी आईची शपथ आहे, खरं सांगा. नमः शिवाय. क्या है ना, सच्ची मन का भाव बताए ना. यहाँ पर हम कथा व्यास जी इस भाव से नहीं बैठते हैं. कथा व्यास जी म्हणून बसलेलोच नाहीये. बाहेर जेव्हा जाईल तेव्हा कथा व्यास जी. इथे तुमचंच लेकरू आहे, तुमच्या समोर खेळलेलं आहे. त्यामुळे इथं ज्ञानाच्या गोष्टी नाही, अगदी हसत खेळत त्या भगवंताच्या चरित्राचं वर्णन आपल्याला करायचं आहे. नमः शिवाय. टी व्हीमध्ये काय असतंय खरं सांगा? माता माऊल्या दररोज पाहतात, संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक करताना टी व्ही लावली, त्या मालिकाच असतात, दुसरं काहीच नसतं त्याच्यावरती. आता खरं सांगा, त्या मालिकामध्ये कपटकारस्थानच राहतं, त्याच्याशिवाय दुसरं काय राहतं? नुसतं कपट. सून करते, नाहीतर सासू करते, नाहीतर ती कोणीतरी करते, पण करते, आहे का नाही? आता ज्या टी व्हीमध्ये सतत कपटकारस्थान आहेत, त्या बाष्कळ नगरामधल्या स्त्रिया कशा होत्या? कपटी होत्या. आता त्या टी व्हीमधून जर नुसतं कपटच बघत असताल तर ती टी व्ही म्हणजे काय आहे? आजच्या काळातलं, आमच्या घरातलं ते बाष्कळ नगरच आहे. कळतंय का? पहा. नमः शिवाय, नमः शिवाय. मग तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही ठेवायचीच नाही का टी व्ही? ठेवा, पण कपट कारस्थान बघण्यापेक्षा सुंदर अशी माझ्या महादेवाची कथा ऐका. मेरे कन्हैया की कथा सुनो, मेरे राघवेंद्र सरकार की कथा सुनो, मेरे प्रभु की संतों की कथा सुना करो, जीवन का उद्धार हो जाएगा. तेरा पल पल बीता जाय मुख से. आम्हाला हे मोजून दिलेलं आयुष्य आहे. किती मोघ भरभरून दिलेलं नाहीये, प्रत्येकाला मोजून दिलेलं आयुष्य आहे. मग मोजून दिलेलं आयुष्य ते कपट कारस्थान बघण्यामध्ये घालवायचं का? कशामध्ये? तेरा पल पल बीता जाय मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाय मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाय जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाय मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाय. तोंडाने बोला, बोला सर्वांनी. शिवाय. जय हो. टाळी वाजवून. बीता जाय मुख से जपले नमः शिवाय. शिव शिव तुम हृदय से बोलो, शिव शिव तुम हृदय से बोलो, मन मंदिर का पर्दा खोलो, मन मंदिर का पर्दा खोलो. शिव शिव तुम हृदय से बोलो, शिव शिव तुम हृदय से बोलो, मन मंदिर का पर्दा खोलो, मन मंदिर का पर्दा खोलो. अवसर खाली न जाए तेरा, अवसर खाली न जाए, मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाय मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाय जपले नमः शिवाय. एक ताली वाजवून सर्वांनी जय हो. ऐका ना मातांनो, ऐका. हे जग कायमचं नाही आहे. हे जसं पक्षी अंगणामध्ये येतात ना, तसं ही पक्ष्याची जत्रा आहे. एकदा पोट भरलं
आयुष्य भरलं की प्रत्येकाला उडून जावंच लागणार आहे. यह दुनिया पंछी का मेला, यह दुनिया पंछी का मेला, समझो उड़ जाना है अकेला. एकट्याला जावं लागणार आहे. उड़ जाना अकेला, यह दुनिया पंछी का मेला, यह दुनिया पंछी का मेला, सबको उड़ जाना है अकेला, सबको उड़ जाना अकेला. हे तन मन साथ न जाय तेरो, जय हो, साथ न जाए तेरो तन मन साथ न जाय तेरो, तन मन साथ न जाए, मुख से जप ले नमः शिवाय, तेरा पल पल बीता जाए, मुख से जप ले नमः शिवाय, तेरा पल पल बीता जाए. जय हो हे महादेव, महादेव, तेरा पल पल बीता जाए, मुख से जप ले नमः शिवाय, तेरा पल पल बीता जाए, मुख से जप ले नमः शिवाय. जय हो हे महादेव, तेरा पल पल बीता जाए, मुख से जप ले नमः शिवाय. प्रत्येक क्षणाक्षणाने आयुष्य संपत आहे, त्यामुळे घरातल्या त्या बाष्कळ नगरामध्ये डोसकं घालून नका राहू. एवढंच घ्या आजच्या कथेमधलं. नमः शिवाय. बाकी कथा भूल जाओ, कोई बात नहीं है, बस एक ही याद रखो, मेरे महादेव का नाम. आणि त्या बाष्कळ नगरातलं डोकं थोडंसं बाजूला काढा. नाही काढलात ना मरी यायची शपथ आहे नक्कीच. नमः शिवाय. मुसाफिरी जब पूरी होगी, ऐका ना मातांनो, हे आमचा जो प्रवास आहे ना या संसारामध्ये आलेला, तेव्हा निघावं लागणार आहे, आमची इच्छा असो नाहीतर नसो. मुसाफिरी जब पूरी होगी, चलने की मजबूरी होगी. मजबुरीनं जावं लागतंय. मग मजबुरी राहण्याची वेळ येऊ नये. सर्व आवरून बसावं. जेव्हा प्रवास पूर्ण करण्याची वेळ येते ना, जेव्हा आम्ही जायला निघतो ना कुठे प्रवासाला, सर्व आवरून आनंदाने निघतो. तसं माझ्या महादेवाकडे जाण्याची जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा या संसाराचा सर्व प्रवास आवरून अगदी व्यवस्थित आनंदाने त्या प्रवासाला निघायचं. मुसाफिरी जब पूरी होगी, चलने की मजबूरी होगी. पिंजरा खाली रह जाए, हा पिंजरा रिकामा राहणार आहे. तेरा पिंजरा खाली रह जाए, मुख से जपले नमः शिवाय. शिव पूजन में मस्त रहे जा. मस्त राहायचं कशामध्ये? टीव्ही बघण्यामध्ये. असंच ना. कशामध्ये मस्त राहायचं? शिव पूजन में मस्त रहे जा, भक्ति सुधारस पान किए जा. दर्शन विश्वनाथ के पाय, दर्शन विश्वनाथ के पाय, मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाय, मुख से जपले नमः शिवाय. चला, त्या बाष्कळ नगरातली कथा सूत महाराज शौनकादी ऋषींना सांगतात. आपल्याला पुढे कथा खूप ऐकायची आहे ना. नमः शिवाय. आता त्या बाष्कळ नगरामध्ये जेवढ्या स्त्रिया राहतात त्या सर्व स्त्रिया कशा आहेत सूत महाराज सांगतात की स्त्रिय सर्वाश्च कुटिला स्वैरिणी पाप लालसा.
सर्व कुटील स्त्रिया त्या नगरामध्ये राहतात. पापाचं आचरण करणाऱ्या, परपुरुषाचं गमन करणाऱ्या स्त्रिया त्या नगरामध्ये राहतात. आणि त्याच नगरामध्ये एक ब्राह्मण राहतो, ज्या ब्राह्मणाचं नाव आहे बिंदुक. लक्षपूर्वक ऐका बरं का. तत्रैको बिंदुको नाम विप्रासीन महाधमः. सूत महाराज सांगतात त्या बाष्कळ नगरामध्ये ब्राह्मण राहतो, त्या ब्राह्मणाचं नाव आहे बिंदुक. अगोदर कथा ऐकली ती देवराज ब्राह्मणाची, आता कथा सांगतात ती बिंदुक नावाच्या ब्राह्मणाची. या बिंदुकाचं लग्न झालेलं आहे, त्याच्या बायकोचं नाव आहे चंचुला. चंचुलेची कथा आता या ठिकाणी चंचुला आणि बिंदुकाची कथा या ठिकाणी सूत महाराज शौनकादी ऋषींना सांगतात. ऐका, हा जो ब्राह्मण आहे ना बिंदुक नावाचा, यद्यपि त्याची पत्नी पतिव्रता आहे, सर्वांग सुंदर आहे, नवतारुण्याने संपन्न आहे, तरुण असणारी, सर्वांग सुंदर असणारी आणि महान पतिव्रता असणारी त्याची पत्नी आहे ही चंचुला. पण हा जो बिंदुक आहे ना तो अतिशय दुराचारी आहे, परस्त्री गमन करणार आहे, मदिरापान करणार आहे, वेश्यागमन करणार आहे. त्याचं वर्णन करत असताना सूत महाराज सांगतात की परापवाद निरता परद्रव्याभिलाषिन परस्त्री सक्त मनसा परापवाद निरता. असा तो बिंदुक नावाचा ब्राह्मण आहे. परस्त्री सक्त मनसा परापवाद निरता, वेश्यागमन करणारा आहे, नको त्या ठिकाणी मन लावणार आहे, संतांना बघून डोळे फिरवणारा आणि परस्त्री आदराने पाहणारा तो बिंदुक नावाचा ब्राह्मण आहे. अशाला तुकोबराया चांडाळ म्हणतात, महापातकी म्हणतात. संत देखून या स्वय दृष्टी टाळी, संताला बघून बळजबरीने डोळे फिरवतोय दुसरीकडे. संत देखून या स्वय दृष्टी टाळी, परस्त्री न्याहाळी आदरेशी, परस्त्री आदराने पाहतोय, न्याहाळतोय. तुकोबराया म्हणतात तो चांडाळ आहे, तो महापातकी आहे, हा महाभयंकर असणारा तो पापी आहे. आणि हा बिंदुक त्याच प्रकारातला आहे, महापापी आहे, यद्यपि त्याची पत्नी पतिव्रता आहे. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. असा तो बिंदुक. गोड कथा आहे, लक्षपूर्वक आहे का. लग्न झालं, लग्न होऊन अनेक वर्ष झाली, तरीही त्या बिंदुकाने त्या चंचुलेला कधी पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला नाही. दाम्पत्य जीवनाचं जे सुख असतं ते कधीच तिला प्राप्त झालं नाही. केवळ लग्न करून तिला घरामध्ये आणलेला आहे, घरामध्ये ठेवलेला आहे आणि परस्त्री गमन करण्यामध्ये मग्न असलेला तो बिंदुक अनेक वर्ष त्या चंचुलेची पतीची वाट पाहता पाहता निघून गेलेली आहेत. सूत महाराज सांगतात घटना अशी घडली, त्याच्या समवेत राहता राहता, त्याची वाट पाहता पाहता त्या चंचुलेच्याही हातामधून पाप घडलं. शेवटी तीही दुराचार करायला लागली, परपुरुषाचा संग करायला लागली ती चंचुला. परपुरुषाचं गमन करत असताना एके दिवशी माध्यान्ह काळामध्ये ती चंचुला पाप करत असताना हा बिंदुक नावाचा ब्राह्मण घरी आलेला आहे. त्याने पाहिलं त्याची स्त्री पाप करतेय, राग आला, हातामध्ये शस्त्र घेतलं, काठी घेतली, पत्नीला मारण्यासाठी गेला. जो परपुरुष होता तो निघून गेला. याने आपल्या पत्नीला ताडण करायला सुरुवात केली, शिक्षा करायला सुरुवात केली, मारायला सुरुवात केली. सुरुवातीचा काही काळ त्या चंचुलेने मार खाल्ला, पण जेव्हा असह्य झालं तेव्हा तिने त्याला उलटून बोलायला सुरुवात केली. अरे दुष्ट ब्राह्मणा, अरे पाप्या, आज मी हे जे पाप केलेला याला कारण तू आहेस. मी पतिव्रता होते, मी सर्वांग सुंदरा होते, मी नवतरुणी होते, मी तुझ्या समवेत विवाहिता होते, लग्न केलेले होते, पण कधीही पत्नी म्हणून तू माझा स्वीकार केलेला नाही आहेस. मग आज माझं जे पाप घडलेलं आहे ना याला कारण तू आहेस. हे वाक्य जसं त्या बिंदुकाने ऐकलं त्याच्याही लक्षामध्ये आलं ही जे म्हणते ते खरं आहे. हिला पाप करण्याला भाग मीच पाडलेला आहे. ठीक आहे, आता पाप घडलेलंच आहे ना. आता लक्षपूर्वक ऐका, त्या पाप्याने किती पापी आहे याच्यावरून तुम्हाला कळेल. तो बिंदुक नावाचा ब्राह्मण किती पापी आहे हे एका शब्दावरून कळेल. त्या बिंदुकाने सांगितलं, देवी ठीक आहे, पाप केलेलीच आहेस ना, काही हरकत नाही आहे. आता इथून पुढे अगदी मनामध्ये काहीही संशय न ठेवता पाप करत राहा, अशाच पद्धतीने वागत राहा. पण पाप करत असताना परपुरुषाकडून धन घे, पैसे घे आणि ते पैसे मला दे. ते पैसे घेऊन मी वेश्यासंग करेन, वेश्याच्या संगतीमध्ये
उपभोग करेन, तूही पाप करत राहा, मीही पाप करत राहीन. मी माझ्या मनाने म्हणत नाही. व्यास भगवंतांनी इथे शिव महापुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. तो बिंदुक आपल्या पत्नीला म्हणतोय की जारेर विहरणित्यत्वं चेतसा निर्भयेन वै. चेतसा निर्भयेन वै म्हणजे निर्भय होऊन तू पाप करत राहा, मनामध्ये संशय ठेवू नकोस. नमः शिवाय. जारेर विहरणित्यत्वं चेतसा निर्भयेन वै. धनमाकर्ष तेभ्यो हि. धनमाकर्ष शब्द कळतोय, त्या परपुरुषाकडून धनाचं आकर्षण कर आणि ते धन मला दे, मी पाप करेन आणि तूही पाप करत राहा. किती पापी असेल महाराज, शब्दामध्ये याचं वर्णन करणं शक्य नाहीये. एवढा तो महापापी बिंदुक. दोघही पाप करू लागले, पापामध्ये रममान झालेले आहेत. पाप करता 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 जीवनाची शेवटची अवस्था जेव्हा त्या बिंदुकाची आली, तेव्हा तो बिंदुक विंध्याचल नावाच्या पर्वतावरती ब्रह्म राक्षस म्हणून राक्षस योनीमध्ये गेला, पाप भोगण्याच्या योनीमध्ये गेलेला आहे. जीवनभर पाप केलेला आहे. काय होणार आहे त्याचं दुसरं? भुक्त्वा नरक दुःखानी भवहानी समूढधी विंदे भवत्पिशाचोही गिरो पापी भयंकर. असं वर्णन आलेलं आहे. विंध्याचलावरती तो महाभयंकर पापी झाला. तिथं पाप योनीमध्ये दुःख भोगत असताना मोठमोठ्याने ओरडतोय, अरे मला कोणी वाचवा रे, या त्रासातून मुक्त करा रे. पण आता तिथं कोण येणार आहे सोडवायला मायबाप? त्यामुळे जोपर्यंत वेळ हातामध्ये आहे, सावधान व्हा, माझ्या महादेवाचं नाव घ्या आणि जीवनाचा उद्धार करून घ्या. पापामध्ये जीवन अजिबात घालवू नका. नमः शिवाय. आता ऐका, कथा गोड आहे. या चंचुलेनं पाप केलेलं होतं, पण जेव्हा वृद्ध अवस्था आली शरीराची, आता शरीरातला काम संपून गेलेला आहे, आता पाप काय करणारी आहे, म्हातारी झालेली आहे. एके दिवशी जेव्हा सुंदर असा पर्वणीचा काळ आलेला आहे, पर्व काळ आलेला आहे, तेव्हा सूत महाराज सांगतात की एकदा नमः शिवाय संप्राप्ते पुण्य पर्वणी. सूत महाराज सांगतात एकदा दैवयोगेन संप्राप्ते पुण्य पर्वणी सा नारी बंधुवी सार्धम गोकर्णम क्षेत्रमाययो. एकदा सुंदर अशा पर्व काळावरती ती जी चंचुला आहे ना, जिने जीवनभर पाप केलेलं आहे ना, ती चंचुला आपल्या बंधू बांधवांच्या समवेत, आपले जे जवळचे नातेवाईक होते ते नातेवाईकांच्या समवेत ती चंचुला गोकर्ण क्षेत्राच्या ठिकाणी गेलेली आहे. कुठे? मेरे महादेव का एक पावन स्थान, ज्याला गोकर्ण असं म्हणतात, त्या गोकर्ण क्षेत्राच्या ठिकाणी ती चंचुला आपल्या काही बंधू बांधवांच्या समवेत गेलेली आहे. आणि तिथे गेलेली असताना त्या गोकर्ण क्षेत्राच्या ठिकाणी अशी शिवकथा चाललेली होती. आणि त्या शिवकथेमध्ये जे कथा व्यासजी व्यासपीठावरती बसून कथा सांगत होते, त्या कथेमध्ये ती चंचुला जाऊन बसलेली आहे. आणि ऐका, नेमकं त्या दिवशी कथेचा विषय चाललेला होता. त्या कथा व्यासजींच्या मुखातून शब्द गेला, जी स्त्री जीवनभर आपल्या पतीला धोका देऊन पाप करत राहते ना, ती स्त्री जेव्हा मरून जाते, किंवा तो पुरुष जेव्हा मरून नरकामध्ये जातो ना, स्त्री असो अथवा पुरुष, जे आपल्या स्त्रीला धोका देऊन पाप करतात, किंवा जी स्त्री आपल्या पुरुषाला धोका देऊन पाप करते ना, ती मृत्यू पश्चात जेव्हा नरकामध्ये जाते, तेव्हा यमदूत तापलेलं लोखंड घेऊन तिच्या शरीरामध्ये घुसवतात. ही कथा त्या दिवशी कथा व्यासजींनी सांगितलेली होती. कथा व्यासजींची ती कथा चाललेली होती. नमः शिवाय. तप्त लोहपिंड म्हणजे तापलेलं लोखंडाचं जे मुसळ आहे, ते मुसळ त्या पाप करणाऱ्या स्त्रीच्या शरीरामध्ये यमदूत घुसवतात. अशी कथा व्यासजींनी जशी कथा सांगितली, ती चंचुला घाबरली. थरथर थरथर तिचं अंग कापायला लागलं, अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. आता ती घाबरून विव्हल झालेली ती चंचुला जेव्हा कथा संपली, तिने विचार केला, माझं संपूर्ण जीवन तर केवळ पाप करण्यामध्ये गेलेलं आहे. आता माझा थारा, मी आता कोणाचा आधार घेऊ जेणेकरून माझं पाप संपून जाईल? कोण आहे या जगामध्ये जो माझा उद्धार करेल? रडत रडत ती चंचुला त्या कथा व्यासजींच्या चरणावरती गेलेली आहे. लोटांगण घेतलं, गच्च चरण पकडले आणि सांगितलं, हे महाराज, मेरे जीवन
कारण माझ्या जीवनातला बहुतांशी कालावधी केवळ पाप करण्यामध्ये गेलेला आहे. हे महाराज, मी हजारो यज्ञ जरी केले तरी माझं पाप संपणार नाहीये. मी 1000 वेळेला गंगेचं स्नान जरी केलं तरी माझं पाप संपणार नाहीये. ती स्वतः चंचुला म्हणते, राजसूयेन यत् पुण्यम अग्निष्ठोम शतैन च न शुद्धिर्जायते प्रायो मत्पापश गरीयस. माझं पाप अतिशय बलवान आहे, माझं पाप अतिशय घट्ट आहे, माझं पाप अतिशय भयंकर आहे. मी काही जरी केले तरी माझं पाप आता निघून जाणार नाही. मग महाराज, असं काहीतरी साधन सांगा जेणेकरून माझ्या जीवनातलं पाप निघून जाईल, माझा उद्धार होईल. कथा व्यासजी कृपाळू होते. कथा व्यासजींनी सांगितलं, हे देवी, चिंता करू नकोस. तुझ्या जीवनामध्ये कितीही पाप घडलेलं असेल पण माझा महादेव कृपाळू आहे, माझा महादेव दयाघन आहे, माझा महादेव पाप्यांचा उद्धार करणारा आहे. मेरा भोला अपने भक्तों के, आपल्या भक्तांच्या जीवनातील पापावरती पडदा घालण्याचं काम करतो आणि माझं लेकरू आहे म्हणून त्याचा स्वीकार करतो, कडकडून त्याला मिठी मारतो. माझा महादेव कृपाळू आहे. तू एक काम कर, हे देवी, अंतःकरणामध्ये पश्चातापयुक्त अंतःकरणाने माझ्या महादेवाचं स्मरण कर, तुझे सर्व पाप जळून भस्म होऊन जातील. लक्षपूर्वक ऐका बरं का माईबाप, देवाचं नाव पाप जाळतं, पण कधी हृदयामध्ये पश्चाताप व्हावा. मी जे पाप केलेलं आहे देवा, ते चुकून अपराधाने घडलं, तेव्हा इथून पुढे ते पाप घडणार नाही याची प्रतिज्ञा करा देवाच्या समोर. आणि पश्चातापाने हृदय जळू द्या एकदा. आणि जेव्हा पश्चातापाने हृदय जळेल ना, तेव्हा तुम्ही माझ्या देवाचं नाव घेतलात, नक्कीच कितीही पापी राहू द्या, त्या पाप्याचा उद्धार होऊन जातो, याच्यामध्ये संशय नाहीये. नमः शिवाय. पण देवाचं नाव पाप जाळतं म्हणून पापही करत राहायचं आणि देवाचं नावही घेत राहायचं, अशाने पाप जळत नाही. ते पाप चक्राकार गतीने ते पाप वाढत जातं. कसं? अनेक पटीने ते पाप वाढत राहतं मायबाप. नमः शिवाय. त्या ब्राह्मण देवांनी, त्या कथा व्यासजींनी चंचुलेला सांगितलं, हे चंचुले, चिंता करू नको.